मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी गारपिटीसह गडगडाटी वादळ होण्याची शक्यता आहे। भारतीय हवामान विभागाने ही शक्यता व्यक्त केली। स्कायमेटने काल पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती। त्यानंतर रात्री पुणे, सांगली आणि चिपळूणमध्ये अवकाळी पाऊस झाला। पुण्यातल्या भोरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसल्या। वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली, घरांचे पत्रे उडाले। तिकडे चिपळूणमध्ये देखील अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या। सांगलीमध्ये ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झालाय। इकडे मुंबईतील रस्त्यांवर दररोज दिसणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सीत वाढ होऊ शकते, कारण आणखी टॅक्सी आणि रिक्षाला परवाने देण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे। डिसेंबरमध्ये सरकारला देण्यात आलेल्या टॅक्सीबाबतच्या अहवालात नवीन परवान्याबाबत प्रस्ताव होता, जो सरकारने मान्य केल्याची माहिती आहे। त्यामुळे नवीन परवाने लॉटरी पद्धतीने देण्यात येतील अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली। त्यामुळे मुंबईतील रस्त्यांवर आता आणखी मोठ्या प्रमाणात कालीपिली म्हणजेच टॅक्सी आणि रिक्षा बघायला मिळतील। पुणे सोलापूर महामार्गावर ट्रक आणि टँकरच्या धडकेत 3 जण ठार झाले तर 5 जण जखमी झालेत। सकाळी 4 वाजण्याच्या सुमारास उरळी कांचनच्या हद्दीत अपघात झालाय। रस्त्यावर थांबलेल्या वाळूच्या ट्रकला पाठीमागून येणारा टँकर धडकला। यात अंकुश पंडित, टँकर चालक एकनाथ बाचारे यांचा जागीच मृत्यू झालाय। अपघातातील 5 जखमींवर लोणी काळभोरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। यातल्या एकाची प्रकृती गंभीर आहे। सांगलीच्या विटामाळणी रस्त्यावर पहाटेच्या सुमारास कांद्याच्या ट्रकने पेट घेतला। पहाटे 5च्या दरम्यान ट्रक रस्ता दुभाजकाला धडकल्यानं घटना घडली। ट्रक कलंडल्यानं ट्रकमधले कांदे इतस्ततः पसरले। दारू विक्रीसाठी लोक काय शक्कल लढवतील याचा काही नेम नाही। यवतमाळमध्ये एका व्यक्तीने दारू विक्री करता खास जॅकेट शिवल्याचं समोर आलंय। या जॅकेटमध्ये दारूच्या बाटल्या भरून नेत असताना यवतमाळ बस स्थानकात त्याला अटक करण्यात आली आहे। शंकर पवार असं आरोपीचं नाव आहे। दारूची अवैध विक्री करण्यासाठी शंकरने हे जॅकेट शिवलं होतं। एखाद्या मालमत्तेत सर्वसामान्यांना प्रवेश नाकारल्याचं आपण ऐकलं असेल, पण मुंबईत एका खासगी विकासकाने गिळंकृत केलेल्या भूखंडाच्या चौकशीसाठी गेलेल्या मुख्य न्यायमूर्तींनाच प्रवेश नाकारण्यात आला। कफ परेड भागात उद्यानाच्या नावाखाली विकासकाने भूखंड गिळंकृत केल्याची याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली आहे। या प्रकरणाची सत्यता तपासण्यासाठी मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लूर स्वतः तिथे जाऊन परिस्थितीची पाहणी करण्याचं त्यांनी ठरवलं। मात्र चेल्लूर यांनाही इथे प्रवेश नाकारण्यात आल्याची बाब समोर आली। त्यानंतर हायकोर्टाने एका परीक्षण समितीला पाहणीचे आदेश दिले। त्यांनाही खरी ओळख सांगितल्यानंतरच उद्यानाच्या आत सोडण्यात आलं। विकासकाने क्लब हाऊसच्या नावाखाली बऱ्याचशा भूखंडांवर कब्जा केल्याचा आरोप संजय कोकाटेंनी केलाय। येत्या जून महिन्यात त्यांच्या याचिकेवर सुनावणी होऊ शकते।